सांगा तुम्ही काल झालेल्या घटनेमध्ये तुम्हाला कशा प्रकारे मारहाण जी झालेली आहे, का झाली आणि कशा प्रकारे तुम्हाला एवढं मारहाण केलं? तो व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रीयन पाहिलेला. तर तुम्ही जे काय बघितलं ते सत्य आहे सर्व. आणि मला जी काय मारहाण झाली ती मी तुम्हाला अक्षरी किंवा अशा माझ्या तोंडाने सुद्धा बोलू नाही शकत सर. माझ्या ज्या वेदना, मला जे झालेला त्रास तुम्ही माझ्या अंगावर पाहू शकताय की मोठ्या प्रमाणात मला म्हणजे त्यांची साजिश होती मला जीव मारण्याची. आणि सर्व जे मोठी बाब म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वी माझ्या कानावर एक उडत उडत गोष्ट आली की ज्या आरोपींनी माझं अपहरण केलं, ज्या आरोपींनी मला खंडणी मागितली, ज्यांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, त्या आरोपीला बेल झाली. मी तर 100% माझा तर भरोसा नाही आहे, कारण का माझा न्याय मंदिर, न्यायदैवता हे माझे मायबाप असे माझ्यासोबत अन्याय नाही करू शकणार. कारण का एक माझा जो त्रास झाला आहे हे त्यांनी तर व्हिडिओच्या माध्यमातून बघितला असेल किंवा त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचलीच असेल. कारण मला ज्या ठिकाणी नेलतं बीडपासून त्यांनी 150 किलोमीटरच्या आसपास अंतरावर, त्या ठिकाणी एकदम सुनसट जागा होती. त्या ठिकाणी मला त्यांनी हातपाय बांधून पूर्ण रात्रभर मारहाण केली. माझ्याकडे 20 लाख रुपयाची मागणी ठेवली. मी त्यांना देतोही बोललो तरी सुद्धा वारंवार त्यांनी रात्रभर मला, जसं काय आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख त्यांना ज्या प्रकाराचं त्यांच्याबरोबर झालं त्याच पद्धतीने माझ्याबरोबर त्यांचा करण्याचा हेतू होता. आणि मला त्या लोकांपासून सोनू काळे आणि ज्योती काळे व त्यांचे सर्व साथीदार यांच्यापासून मला धोका आहे. जे काय माझे न्यायदेवता आहेत त्यांनी मला न्याय द्यावा आणि त्यांना कठोरात कठोर सजा द्यावा. तुम्हाला घरी मारत होते, 10-15 जणांचा तो ग्रुप दिसत होता, म्हणून असं तुम्हाला फुरकटत येत होते. दांडक्याने अजून कोणकोणते हत्यारे तुम्हाला मारहाण केली? तर विषय काय झाला की मी माझ्या राहत्या घरी गोरे होती सर. मी हातपाय तोंड धुवून आपलं सहज माझ्या काय मनी नाही झाली नाही. मी आपलं कल्याणनगर परिसरामध्ये गेलो, तिथं उभा राहिलो जाऊन. तिने गाडीवरून उतरताच सर एक पांढऱ्या रंगाची स्पीड गाडी आली, त्यानंतर एक बोलेरो आली, त्यानंतर 2 ते 3 मोटरसायकली आल्या सर. असे मिळून सर 20 ते 22 जण मला आल्याच माझ्या डोक्यामध्ये रॉड टाकले, गज हाणले. मला खोऱ्याचे ते जे दांडके असते सर त्यांनी हाणमार केली. मला रक्ताबुंबुळ, मला आता डॉक्टरांची रिपोर्ट तर येणारच आहेत बरं का, तेच तुम्हाला जे काय ते सत्य कळतील तुम्हाला. मी एकदम बेशुद्ध पडल्यासारखं झालो. मला रक्ताच्या अवस्थेत त्यांनी मला बेदम मारहाण करून मला त्यांनी गाडीमध्ये टाकून मांजर सुंबावरून एक खर्ड्याच्या पुढे बी तिकडं गाव आहे कोणतं तर आडरानामध्ये, तिथे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये नेऊन सर त्यांनी तिथं बी मला रात्रभर माझ्यासोबत, असे मी तुम्हाला शब्दामध्ये नाही बरं का बोलू शकत, पण माझ्या अंगावर लघुशंक्य करून किंवा माझ्या काय सोबत असं भरपूर काय त्यांनी प्रकार केले सर. की त्यांना माझे न्याय देवाचा माझा भरपूर भरोसा आहे की त्यांना मकोका कायदा अंतर्गत त्यांना सजा व्हाव बस. कोणती गाडी होती ज्या गाडीमध्ये तुम्हाला टाकून नेलं? बोलेरो होती सर, पांढऱ्या कलरची मोठी साईज असते बोलेरो, ती बोलेरो होती सर. आणि ती त्याच्यानंतर सर मला पुढे गेल्यानंतर त्यांनी माझ्याबरोबर परत गाडी बदलली, मला त्याच्या परत छोट्या गाडीमध्ये टाकलं, स्पीड म्हणून गाडी. या पूर्ण प्रकरणाचं कारण काय आहे? पूर्ण प्रकाराचं कारण सर हे जे आहे सर, हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत सर. यांच्याजवळ सर ना काम असतंय ना धंदा असतोय सर. यांच्यावर सर गुन्हे दाखल असते. तर पहिलेच हे सर सुपारी किलर म्हणू शकतो आपण यांना सर. पैशासाठी हे लोक सर कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात सर. माझं जामखेड हे जामखेड येत बरं का प्रॉपर. जामखेडमध्ये सर माझी सासरवाडी असल्याबद्दल त्यांनी माझे सर प्रगती बघायला लागली. ते का माझ्या समाजाचे नाहीत किंवा ते माझे म्हणजे मी त्यांना ओळखतही सुद्धा नाहीये. की त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी माझ्याकडे मागणी केली पैशाची 5 लाखाची. मी म्हणलो चला तुमच्यासारखे खंडणीखोर मी भरपूर बघितले, तर मी म्हणलं फोन ठेव, म्हणलं मला फोन बिन लावू नको. तर त्यांनी सर दुसऱ्या दिवशी माझा ट्रॅप केला. माझ्यावर त्यांनी जीव घेणे हल्ला केला आणि मला डायरेक्ट गाडीत घातलं की डायरेक्ट तिकडे. मी बीडचा आहे सर, नगर रोडचा, नागेश नंदवरे नगर चराडा फाट्यावरच झालं सर तिथं. 20 ते 22 होते सर. माझ्याजवळ व्हिडिओ आहे बरं का, तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये की मला कसल्या प्रकारची हाणमार झाली. तरी सर शेवटला तो व्हिडिओ काढलाय. जर स्टार्टिंगला ज्यावेळेस त्यांनी उतरले गाडीतून त्यावेळेस सर जर बघितलं असतं तर मी म्हणतोय की लय माझ्यासोबत वाईट झालं. आणि जवळपास मी 15 घंटे मारलंय, मला 15 घंटे.
20 ते 22 जणांनी मला 15 तास मारून त्यांनी मला जीवे मारणार होते सकाळी. पण मी बीड ग्रामीण पोलिसांचे आभार मानतो, ज्यांनी मला त्या फुकांत असल्या राक्षसांच्या तावडीतून मला सोडून आणलं, सुखरूप मला बीडमध्ये आणून माझ्या घरच्यांच्या मला हवाले केलं. तर आता मला सर्वच पोलिसांचे नाव तर नाही बरं का माहीत, पण काही पोलीस म्हणतो तुम्ही हे खरंच देश रक्षक झाले. हे खरंच यांनी पूर्ण जीवाची बाजी लावून त्यांनी बीड ग्रामीण पोलीस पूर्ण जीवाची बाजी लावून त्यांनी सर रात्रभर त्यांच्या प्रत्येक ठिकाणी पाठवले व माझं लोकेशन त्यांनी ट्रॅक केलं. माझा तर मोबाईल त्यांनी फेकला होता, पण जे आरोपी आहेत त्यांच्यातल्या काही जणांचं त्यांना काही तर आता भेटला असेल तर लोकेशन, त्यांनी सर माझा लोकेशन काढलं. मी घटनास्थळी त्यांनी आले, सुखरूप मला गाडीत बसवलं. त्यानंतर मला धाराशिव जिल्हा तालुका भूम आंबी गाव पोलीस स्टेशन इथं नेलं. तिथं मला त्यांनी विचारलं तुम्हाला काय मेडिकल काय करायची का, तुझी तब्येत कशी. मी म्हणलं नाही, पहिलं मला बीडला जायचं, कारण मी घाबरलो होतो ना सर. मला पूर्ण रात्रभर सायकाळी 5 ते सकाळच्या 4 वाजल्यापासून मारहाण झालेली. मला मी बोलण्याची स्थितीत नव्हतो सर, फक्त बोलतोय कारण का त्यांना कठोरात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला पकडलं होतं का? हो सर, हो पकडलं होतं सर. त्यातले काही जण पळून गेलते, पण 10 आरोपी इथपर्यंत आणले होते. एक त्यात लेडीज आणि बाकीचे सर्व जेंट्स होते सर. आणि सर त्या आरोपींचं बी असं म्हणणं येत होतं की तिथं की जर तू आमच्यावर केस करशील, जर तू आमच्यावर गुन्हा टाकशील, जर मी तुला तुझ्या घरच्यांना कुठंही गाठीन, कुठंही तुम्हाला दिसल तिथं आम्ही तुम्हाला मारून टाकू. फक्त माझी न्यायदेवताला व आमचे बीडचे सिंगम SP नवनीत साहेब कावत यांना माझे हात जोडून माझी कळकळीची विनंती, साहेब माझ्यासोबत जे झालंय ते खरंच हलकं नाही झालं साहेब. जे स्वर्गवासी आमचे संतोष भैया देशमुख आहे, सेम त्यांचंच लेवल मला जोडलं जावं साहेब, कारण का भयंकर माझ्यासोबत छळ केलाय त्यांनी. पूर्ण 15 घंटे साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये साहेब दुर्लक्ष केलं नाही बरं का, करूही नका साहेब. तुम्ही भरपूर चांगले साहेब, आमचं बीडमध्ये साहेब तुम्ही बीडमध्ये सर्व गुन्हेगारी तुम्ही बंद केलेली. फक्त मला न्याय मिळवून द्या बस. आणि त्या आरोपीपासून मला धोका आहे, सर्वच आरोपींपासून. आणि त्यातले मेन आरोपी हे फरार आहे साहेब. माझ्या कानावर येतोय बरं का की ह्या आरोपींची बेल झाली, पण असं काय होऊन नका देऊ साहेब, कारण का मला जो त्रास झालाय एक वेळेस फक्त डोळे झाकून फक्त तुम्ही विचार करा ह्याला काय काय केलं असं ह्याच्यामध्ये. जो काही प्रकार तुम्ही पाहिला मारहाण झालेले गुंडाचा, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी हे सांगल की माझ्या नवऱ्याला ज्या पद्धतीने मारले त्यांना एकदम कठोर सजा झाली पाहिजे. सोनू काळे आणि ज्योती काळेला त्यांच्याकडून आम्हाला धोका आहे आमच्या जीवाला, त्याचे साथीदारांकडून आणि त्यांच्या दोघांकडून. माझ्या नवऱ्याला भरपूर मारहाण केलेली त्यांनी भयंकर पद्धतीने. त्यांना कठोर सजा देण्यात यावी हे माझ्या बीड पोलिसांना माझी हात जोडून विनंती आहे, SP साहेबांना. आणि त्यांच्याकडून आमच्या जीवाला धोका आहे. तुम्ही काय सांगाल? आमच्या भावाला न्याय द्या. त्याला नाही मिळत आहे. का बरं की त्याच्याकडे एवढा पिक्चर झाला पण अचानक येऊन अपहरण करायचं ते करायचं चुकीचं आहे सर. आपल्या पिक्चर असं व्हायला लागलं तर जगामध्ये असं कोणच बाहेर करू शकणार नाही ना. त्याला न्याय भेटावं, जे आरोपी गेले ना त्याला कठोर शिक्षा भेटावं. त्या आरोपीवर त्यांच्या साथींना समजांना आणि त्यांना जन्मठेप सजा लागावं. त्यांनी जे केलंय ते प्रकरण. मी त्याची बहीण आहे. मी त्यांची बायको. त्यांनी तरी आपल्या बीडमध्ये जवान मुलांना मारहाण त्याच्यानंतर ही शेवटचीच बातमी आपण केली. आणि याच्यानंतर कुणाच्या मुलावर हे दिवस यायला नाही पाहिजे, काय यायला नाही पाहिजे. जर त्या शेवटच्या आरोप्यांना मुकबा लागलाच पाहिजे. तर इथून पुढे बीडच्या बातम्या थांबते ना. तर बीडमध्ये रोजचं मर्डर होणार, रोजचं खुलाला पुरुषांचं बसणार वरची जर माझ्या नवऱ्याला जर न्याय नाही भेटला, आपला बीड जिल्हा फॉर्मला आलेला आहे खून मर्डर मध्ये, म्हणून आता ही रिक्षा घेतली पाहिजे. आणि याची जर रिक्षा नाही घेतली तर आम्ही सगळे जण मारणार त्याच्या. आम्ही आमच्या जीवाला आम्ही जीव देणार. 10-15 लोक मेल्यानंतर तुम्ही रिक्षा घ्यायच्या बीडचे लोक. म्हणून मी बीड अजितदादा पवारांच्या हातामध्ये दिलंय ना, तर त्यांनी रिक्षा घेतली पाहिजे. त्यांची
ड्युटी जाण्यापेक्षा त्यांना उलट अभिमानाने आम्ही बोलतो की तुम्ही आमच्या गावचे मुख्यमंत्री राहा म्हणून. आतापर्यंत काय तुम्हाला पोलिसांचं सहकार्य आहे का? माझ्या भावांना आमच्या सगळ्यांना त्यांचा सपोर्ट फुल आहे. माझा भाऊ त्यांच्या कृपेनेच वाचलाय. सुखरूपी माझा भाऊ त्यांच्यासाठीच इथपर्यंत पोहोचलेला. आमच्या इथून पुढे बी त्यांचं भरपूर सहकार्य आमचं. असे सहकार्य असायला पाहिजे. जे कोण आरोपी त्यांनी धरून त्यांना इतकं कठोर सजा दिली पाहिजे की बीडचं हे नाही का बंद झालं पाहिजे नाव आपलं. अपहरण होण्याचं हे नाव संपलं पाहिजे बीडचं. माझ्या भावाला फक्त नाही द्यायला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे साहेब.